बागलवाडी या गावात साठवण तलावासाठी 9 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या। या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला तर दिलाच नाही, उलट 9 वर्ष तलावाचं काम पूर्णपणे ठप्प आहे। शेती उद्ध्वस्त झाली आणि पाणीही मिळेना, त्यामुळे तेल गेलं आणि तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं अशी म्हणायची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली। सांगली जिल्ह्यातला जत हा कायम दुष्काळी तालुका। या तालुक्यातील बागलवाडी या गावात 2009 साली साठवण तलाव मंजूर झाला। त्यासाठी गावातल्या 150 शेतकऱ्यांची 60 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली। 2009 साली या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या। डाळिंब, बोर, आंबा अशा बागायती जमिनी पाटबंधारे विभागानं संपादित केल्या। 2014 साली जमिनीच्या मोबदल्यात बाधित शेतकऱ्यांना सरकारनं 1,21,90,000 रुपये मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केला। मात्र त्यातली 1 कवडीही बाधित शेतकऱ्यांना मिळाली नाही। मोबदला आणि गावाला पाणी मिळेल या प्रतीक्षेत ग्रामस्थ राहिले। मात्र 1,80,00,000 रुपये खर्च करून तलावातलं 70% काम पूर्ण करण्यात आलं आणि 30% काम रखडलं, ते अजूनही पूर्ण झालंच नाही। आता तर 2017 साल सुरू झालंय, मात्र अजूनही साठवण तलावाचं काम पूर्ण झालेलं नाही। तलावाच्या बांधावर मोठी झाडं उगवलीत, पाणीही नाही आणि मोबदलाही नाही, अशा अवस्थेत इथल्या गावकऱ्यांची फसगत करण्यात आली आहे। ज्या 25 शेतकऱ्यांचे 12 हेक्टर जमीन उचलण्यात आली, त्यांना साधी कोणतीही पेपर नोटीस नाही, त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि आज 8-9 वर्ष झालं त्यांच्याकडे कोणतेही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे त्यांचे कुटुंबाची वाताहत होण्याची वेळ आलेली आहे। तरी शासनाने या गोष्टीचा विचार करून एकतर तलाव तुंबून त्या शेतकऱ्यांचा मोबदला द्यावा आणि पाणी देऊन हा प्रश्न पाण्याचा जो बिकट झालेला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करावा। साठवण तलावाच्या आशेनं इथला शेतकरी देशोधडीला लागलाय। शेतकऱ्यांवरचा हा अन्याय पाहून गावातील नानासाहेब खांडेकर यांनी पाटबंधारे विभागापासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत सगळीकडे तक्रारी केल्या। फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप यांसारख्या सोशल साइटचा आधार घेतला, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही। अखेर त्यांनी झी हेल्पलाईन मार्फत यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला। तलावाच्या कामासाठी प्रत्येक मंत्र्याकडे मी तक्रार केलेली आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना, पंतप्रधान साहेबांना पत्र लिहिलं गेलं। पंतप्रधान साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे ह्याची दखल घ्यावी म्हणून पत्र लिहिलं गेलं, तरी सुद्धा अजून मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही। त्यानंतर मी सर्व ग्रामस्थांकडून एक सहमती पत्र घेऊन सगळे मंत्री यांना ट्विट केलं गेलं, तरी सुद्धा त्या कोणत्याही मंत्र्यांनी मला आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही। झी हेल्पलाईन कडे याबाबत तक्रार येताच हेल्पलाईनची टीम तातडीनं बागलवाडीत पोहोचली। साठवण तलावाची पाहणी केली, बाधित शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेतली। एकीकडे शेतीचं नुकसान तर दुसरीकडे पाण्याची टंचाई, यामुळे शेतकरी पार खचून गेले होते। मागणी करूनही गावात पाण्याचे टँकर येत नव्हते। साठवण तलावात 10 विहिरींचा बळी गेला होता। बरेच दिवस झालं काम रखडलेलं आहे। शेतकऱ्यांची त्याच्यामुळे पिळवणूक झालेली आहे, तरी लवकरात लवकर तलावाचं काम पूर्ण व्हावं। गावकऱ्यांच्या या समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं जत येथील पाटबंधारे विभागाचं कार्यालय गाठलं। सहाय्यक अभियंता धनाजी पाटील यांची भेट घेतली, गावकऱ्यांची कैफियत त्यांना सांगितली। जमीन संपादन प्रक्रियेत दिरंगाई झाल्याचं त्यांनी मान्य केलं। त्याचबरोबर नवीन भूसंपादन कायदा झाल्यानं नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादित करावी लागणार असल्याचंही ते म्हणाले। पाटबंधारे विभागाकडून लवकरच शेतकऱ्यांना चौपट मोबदला देऊ आणि तलावाचं काम लवकरात लवकर पूर्ण करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं। की आपण लगेच त्या नवीन नियमानुसार प्रस्ताव सादर करून साधारण लोकांना पहिली जे तिथं जे आता गुंठ्याचा जो दर आहे, त्यांचा हेक्टरी दर आहे, त्याच्या साधारण 4.5 ते 5 पट लोकांना त्याचा फायदा होणार आहे। आणि नवीन नियमानुसार प्रस्ताव सादर करून त्याला संमती घेऊन त्यानंतर ती जी अमाऊंट नवीन नियमानुसार जी येईल ती आपल्याला अंदाजपत्रक घालावं लागेल, त्यामुळे रिवाईज करावं लागेल आणि रिवाईज केल्यानंतर रिवाईज मंजूर होऊन लोकांना पैसे अवॉर्ड झाल्यानंतर आपण लवकरच तात्काळ काम सुरू करणार। आश्वासन तर तात्काळ मिळालंय, मात्र या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।